तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आता फार मोठा भयंकर असा ट्विस्ट आलेला आहे. सर्वांना वाटत असतं आता ज्या वेळेस ही खोटी प्रेग्नन्सीची न्यूज मानिनीला कळेल त्यावेळेस मात्र मानिनी नंदिनीवर रिॲक्ट होईल, तिला हवं ते बोलेल, भलं भुलं एवढंच काय तर तिला घरातून देखील हकलवून लावेल. पण आता असं काहीही न घडता आता खूप मोठा असा ट्विस्ट मालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांनो, आता ही मालिका एका नव्याच वळणावर जाणार आहे. खरं तर ही सगळी न्यूज मानिनीला आधीच माहीत असते. मानिनीला आधीच माहीत असतं की ही नंदिनी प्रेग्नंट नाहीये, ही फक्त प्रेग्नंट असल्याचं नाटक करते. त्यामुळे आता इथे सर्वच त्या वसू आत्यांचा गेम फसणार आहे आणि त्यांनी जो प्लॅन केला होता नंदिनीला खोटं पाडण्याचा आणि काव्याला एक्झाममध्ये न जाऊ देण्याचा, एक्झाममध्ये फेल करण्याचा, हा सर्व आत्या आणि रम्याचा प्लॅन त्या दोघींवरच उलटणार आहे. आणि आता त्यानंतर त्या सांगत असतात, खरं तर तुला माहीत आहे का मानिनी, तुझी ही सून हिने काय काय तुझ्या मागे खोटं बोलली आहे. खरं तर मी तुला वेळोवेळीच सांगत होते की तू तुझ्या मुलांवर लक्ष दे, तुझ्या सुनांवर देखील लक्ष दे. खरं तर ह्या आजकालच्या मुली आहेत, ह्यांना कसली प्रेम माया आली आहे. खरं तर ह्या फक्त नाटक करत आहेत तर जाऊच देत, पण तुझी स्वतःची मुलं देखील ह्यांच्या नादी लागून तुझ्याशी खोटं बोलले आहेत. जीवा देखील गेल्या 6 महिन्यांपासनं तुझ्या डोळ्यामध्ये धूळ टाकत तुझ्याशी सर्रासपणे खोटं बोलत आहे. आणि ही नंदिनीची चोरोटी देखील खोटी होती आणि हिचं सर्वच खोटं होतं. प्रेग्नन्सीची न्यूज देखील खोटीच होती. खरं तर हिच्या पोटामध्ये कसलंही बाळ नाही आहे, ही फक्त रिकामं पोट घेऊन वावरत होती. आणि हे सर्व ऐकताच इकडे काव्याला मात्र फार मोठा धक्का बसतो. तिला त्या सर्व जुन्या गोष्टी आठवायला लागतात, कारण काव्याला मात्र ह्या सर्व गोष्टींचा संशय आधीच आलेला होता. आणि त्यावेळेसच त्याने नंदिनीला विचारलं देखील होतं. एवढंच काय, तिला त्या सर्व गोष्टी आठवतात ज्या वेळेस तिने बाळाबद्दल नंदिनीला प्रश्न विचारले होते. आणि अगदी चोखपणे नंदिनीने तिला खोटं बोललं होतं. एवढंच काय, हॉस्पिटलमध्ये ज्या वेळेस तिला कळालं होतं IP रोडवर ॲक्सिडेंटमधल्या लिस्टमध्ये नंदिनीचं देखील नाव आहे, त्यावेळेस देखील नंदिनी तिच्याशी खोटं बोलली. तिच्या डोक्यावरती हात ठेवून नंदिनीने स्वतःच्या बहिणीचीच खोटी शपथ घेतलेली असते. तो क्षण आता काव्याला आठवत असतो आणि ते सर्व आठवून तिला चक्कर येते. ती जमिनीवर पडते. पार्थ, घरातली इतर सर्वजण तिला सावरत असतात, तिला ह्यातनं बाहेर काढण्याचा प्रयत्न देखील करत असतात. पण काव्याला मात्र सततच ते आठवत असतं. एवढंच काय तर तिच्या चोरोटीच्या दिवशी देखील ती म्हणाली होती, ताई आता आपण ही प्रेग्नन्सीची जर्नी सोबतच करायची आहे. खरं तर तू माझं बाळ सांभाळ, मी तुझं बाळ सांभाळणार, कारण की आपण आत्तापर्यंत सर्वच गोष्टी शेअर करत आलेलो आहोत आणि आता आपल्या बाळांचं रडणं देखील आपण शेअर करायचं, असं तिने तिच्या ताईला म्हटलेलं असतं. आणि एवढंच काय, ज्यावेळेस तिला डाऊट आला होता त्यावेळेस देखील नंदिनीने तिला अगदी चोखपणे खोटं बोललं होतं. हे सर्व तिला असं वाटत असतं, माझी ताई तर माझ्यापासनं कधीच काहीच लपवत नाही, मग तिने एवढी मोठी गोष्ट माझ्यापासनं कशी लपवली, एवढं मोठं दुःख तिने एकटीनेच पचवलं, असं तिला वाटत असतं आणि ती रडत असते. नंदिनी देखील तिच्याजवळ बसून तिच्याशी हात जोडून तिची माफी मागत रडत असते. आणि इकडे सर्वच जण मात्र काव्याकडे असतात. शारदाताई देखील तिला यातनं बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतात, तिला पाणी प्यायला देतात, पण काव्या मात्र काहीही घेत नाही. ती म्हणत असते, मला थोडा वेळ एकटीला सोडा. त्यानंतर जीवा म्हणतो, आर्या तू एकदा चेक करतेस का, तिची तब्येत बरी आहे का. त्यावर मात्र आर्या स्तब्धपणे थांबते, कारण तिला देखील काहीच कळत नसतं, काहीही सुचत नसतं. आणि त्यानंतर इकडे मानिनी आणि विक्रम देखील काव्याच्या तब्येतीला घेऊन घाबरलेले असतात. पण वसू आत्या मात्र त्यांचं बोलणं काही थांबवत नाहीत. त्या वारंवार नंदिनीला दोष देत सगळं काही बोलत असतात. त्या म्हणत असतात, तूच विचार कर, तुझ्या तर ही अंगणातली तुळस होती ना. तर खरं तर ही खरेपणाची फार मोठी मूर्ती होती आणि हिनेच असं एवढं मोठं सत्य तुमच्यापासनं लपवून ठेवलं आहे. ही एक नंबरची खोटारडी मुलगी आहे, असं ती म्हणत असते. ती म्हणते, ज्या वेळेस
पौर्णिमेच्या दिवशी मी तुम्हालाच सांगितलं होतं की हिने खोटं पोट लावून मिरवतीये. एवढंच काय तर विजयरावांनी खोटं पोट देखील ह्यांच्या रूममधून आणून तुम्हाला दाखवलं, पण तरी देखील तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही. तरी देखील मानिनी, मी तुला वारंवार बजावत होते की ह्या तुझ्या सुना फार बिघडलेल्या आहेत. तू ह्यांच्यावर एवढा विश्वास ठेवू नको. तू भलेही त्यांना लेकीची माया दिलीस, पण ह्यांनी मात्र तुझ्यासोबत काय केलं? तुला कधीही आई मानलं नाही. खरं तर सुना कधीच मुली होऊ शकत नाही, हेच खरं, असं ती मानिनीला म्हणत असते. आणि मानिनीला देखील बऱ्याचशा जुन्या गोष्टी आठवत असतात. ज्यावेळेस नंदिनी पहिल्यांदी घरामध्ये माप ओलांडून आली होती, त्यावेळेसच मानिनीने तिला सांगितलं होतं, मला तू तुझी मैत्रीणच समज आणि तुझ्या मनामध्ये अगदी जे काही आहे ते सगळं तू माझ्याशी मैत्रीण म्हणून बोलू शकते. त्या सर्व जुन्या आठवणी मानिनीला आठवत असतात. आणि तेवढ्यातच शारदाताई मानिनीची माफी मागतात. त्या म्हणतात, खरं तर तुम्ही तरी माझ्या लेकीचा राग करू नका. माझी नंदिनी अशी नाही आहे. खरं तर तिने तुमचा विश्वासघात केलेला नाही आहे, ती खोटारडी नाही आहे. तुम्ही तरी तिला समजून घ्या, असं म्हणून शारदाताई देखील रडत असतात. आणि इकडे वसुआत्या त्या मानिनीला म्हणत असते, तू ह्यांच्यावर देखील विश्वास ठेवू नकोस. खरं तर तुला माहीत नाही मानिनी, पण शारदाताईला देखील हे सर्व आधीच माहीत होतं. आणि ज्यावेळेस विक्रम काका त्या शारदाताईला विचारतात, काय हो तुम्हाला देखील हे सर्व प्रकार माहीत होता का? त्यावेळेस मात्र त्या काहीही न बोलता खाली मान घालतात. यावरनं मानिनी ओळखून घेते की याबद्दल त्यांना देखील माहीत होतं, पण त्यांनी देखील तिला सांगणं गरजेचं नाही समजलं. आणि ज्यावेळेस AIP रोडवर ॲक्सिडेंट झाला होता, त्यावेळेस देखील मानिनी म्हणालेली होती की जर तुम्ही आणखीनही माझ्यापासनं काही लपवत असाल तर मला स्पष्टपणे खरं सांगा, असं तिने त्यावेळेसच जीवा आणि नंदिनीला बजावलेलं असतं. पण तरी देखील मानिनीपासनं त्यांनी एवढी मोठी गोष्ट लपवली ह्याबद्दल तिला फार वाईट वाटत असतं. ती आतनं तुटलेली असते, ती रडत असते. विक्रम काका मानिनीला समजावतात, पण नंदिनीला मात्र स्वतःचीच फार लाज वाटत असते. कारण ती आधी जीवाला म्हणालेली होती की मला हे सर्व घरच्यांपासून आता आणखी मी लपवून नाही ठेवू शकत. तरी देखील जीवाच्या आग्रहासाठी तिने हे सर्व त्यांच्यापासनं लपवून ठेवलं होतं. कारण जीवाला बाप व्हायचं होतं आणि त्याचीच इच्छा ती पूर्ण करण्यासाठी सरोगसीचा निर्णय त्यांनी घेतलेला असतो. आणि आता काव्यासाठी, तिच्या बहिणीसाठी हे सर्व तिला लपवून ठेवावं लागतं. त्यानंतर जीवाला देखील हे नंदिनीची हालत बघवत नाही. सर्वच जण तिला दोषी नजरेने पाहत असतात. पण जीवाला वाटत असतं, खरी चूक तर माझीच आहे. त्यामुळेच नंदिनीला माझ्यामुळेच हे सर्व भोगावं लागत आहे. नंदिनी फार रडत असते आणि रडत रडत नंदिनी तिथनं निघून जाते. तेवढ्यातच जीवा तिला थांबवतो. जीवा तिच्या मागे पळत जातो आणि तिला तिथेच थांबवतो. वसुआत्या देखील त्या दोघांच्या मागे जातात आणि नंदिनीचा गच्च हात पकडतात आणि तिला मानिनीच्या समोर ढकलतात आणि म्हणतात, काय मग तू जरी असं आत्ता इथनं निघून गेलीस तरी देखील तुझा गुन्हा मात्र कोणीही विसरलेला नाही आहे. काय रे विक्रम, ज्यावेळेस माझ्या मुलीने हे सर्व सत्य तुला सांगितलं त्यावेळेस तर तू तिच्या कानाखाली मारलीस. त्यावर रम्या म्हणते, अगं आई, तसंच आहे. इथे जे खरं बोलतं त्यालाच इथे शिक्षा भेटते आणि जे खोटारडे लोक आहेत त्यांना इथे डोक्यावरती घेतलं जातं, असं ती रम्या विक्रमकडे पाहून म्हणत असते. त्यानंतर ती वसुआत्या म्हणते, काय गं मानिनी, आता तू तुझ्या ह्या लाडक्या सुनेला काय शिक्षा देणार आहेस? हिला काही बोलणार नाहीस का? आता का अशी गप्प उभी आहेस? असं वसुआत्या मानिनीला म्हणत असतात. त्यानंतर मानिनी मात्र रडत रडत हळुवारपणे नंदिनीच्या जवळ जाते. पण नंदिनीच्या जवळ जाताना मात्र तिच्या मनामध्ये अनेक विचार असतात. कारण तिला तर ही गोष्ट आधीच माहीत असते, पण तिला दुःख मात्र एकाच गोष्टीचं असतं की हे तिने नंदिनीला तिला आधीच का सांगितलं नाही. एवढ्याच गोष्टीची खंत मात्र तिच्या मनामध्ये असते. त्यानंतर ती तिथे त्या दोघांच्याही जवळ जाते आणि जे कोणीही ज्या गोष्टीचा विचार केला नव्हता तेच आता घडतं.
सर्वांना वाटतं की आता ही नंदिनीला काय ते बरं वाईट बोलेल, तिचा राग करेल, एखाद्या वेळेस तिला या घरातनं बाहेर देखील हकलवेन. पण मात्र ती मानिनी असं काहीही न करता ती वसू आत्यांच्या जवळ जाते आणि त्यानंतर वसू आत्यांच्या जोरात कानाखाली मारते. हे पाहतात सर्वजण शॉक होतात. कोणालाही काहीही कळत नसतं की तिने असं का केलं आहे. आणि त्यानंतर एवढंच काय, हे पाहून, हे दृश्य पाहिल्यानंतर रम्याचे तर तळपायाची आग मस्तकाला जाते. तिला कळतच नसतं की ही मामी असं का वागली आहे. खरं तर तिने नंदिनीला मारायला हवं होतं, तरी देखील हिने आईला का मारलं हे पाहून मात्र ती देखील मोठ्या शॉकमध्ये असते. त्यानंतर इकडे नंदिनीला वाटतं की तिलाच मारतात की काय, पण वसू आत्यांच्या तोंडावर मानिनीने खानकन एक चापट मारलेली असते. हे पाहून मात्र नंदिनी देखील आश्चर्यचकित होते. तिला देखील कळत नसतं की आईंनी असं का केलं असावं, यामागे काय कारण आहे. आईने मला काही बोलण्याऐवजी वसू आत्यांच्याच कानाखाली का मारली आहे. हे पाहून ती देखील आश्चर्याने वसू आत्याकडे आणि मानिनीकडे बघत असते भित्र्या नजरेने. आणि इकडे मानिनीचे मात्र पूर्णपणे डोळे पाणावलेले असतात, कारण तिला वाटत असतं नंदिनी हे जे काही वागली आहे यामागे नक्कीच काही ना काहीतरी मोठं ठोस असं कारण असणार. कारण तिचा अतूट विश्वास नंदिनीवर असतो आणि तिला हेही माहीत असतं नंदिनीने नक्कीच हे सर्व तिच्या मुलासाठी, तिच्या लेकाच्या सुखासाठीच केलं असणार. कारण त्याला बाबा व्हायचं होतं आणि त्याचं दुःख नंदिनीला बघवत नसतं, कारण तिने नंदिनीला आता पूर्णपणे समजून घेण्याचा निर्णय घेतलेला असतो. पण शारदा वहिनी देखील इकडे शॉकमध्ये उभ्या असतात. मिथुन काकांना देखील काहीही समजत नसतं की नेमकं आता काय घडत आहे. आणि तेवढ्यातच इकडे विक्रम मानिनीला म्हणतो, अगं तू हे काय केलंस मानिनी, खरं तर तू नंदिनीला रागवायला हवंस, पण तू वसू आत्याला का मारलंस, यामध्ये वसूताईची काहीही चूक नाही आहे. खरं तर तिने हे सत्य आपल्यासमोर आणलं आणि तरी देखील तू तिलाच दोषी ठरवत आहेस, हे मला अजिबात पटलेलं नाही आहेस. तू काय म्हणून माझ्या बहिणीवर हात उचललास, असं विक्रम काका मानिनीला जाब विचारत असतात. मानिनीने तोंड उघडते आणि म्हणते, खरं तर नंदिनी ही प्रेग्नेंट नाही आहे हे मला यापूर्वीच माहीत होतं, तरी देखील मीही कोणाला काहीच म्हटले नाही, कारण मला माहीत होतं ती हे सर्व का करत आहे आणि तिचं मिसकॅरेज कधी झालं हे देखील मला चांगलंच माहीत आहे. आणि काय वसू आत्या, तुम्हाला फार आनंद होत आहे का तिची ही गोष्ट सांगताना, पण ह्या गोष्टीच्या मागे कोण कारणीभूत आहे हे देखील मी सांगितलं तर तुमची काय हालत होईल हे देखील जरा आठवा. नंदिनीचं मिसकॅरेज दुसरं तिसरं कोणी नाही तर खरं तर ह्या वसू आत्यांच्या जावयांनी म्हणजेच विजयरावांनी केलं आहे. VIP रोडवर नंदिनीचा ॲक्सिडेंट झाला आणि त्यावेळेसच तिचं मिसकॅरेज झालं. एवढंच काय तर, पण तिचा ॲक्सिडेंट कोणी घडवून आणला हे देखील महत्त्वाचं आहे. आणि मला हे माहीत आहे की हे नक्कीच विजयरावांनीच केलं आहे, याचे पुरावे देखील माझ्याकडे आहेत. पण मी एवढे दिवस गप्प होते, पण आज तुम्ही जे काही कृत्य केलं आहे आणि मला माहीत आहे हे तुम्ही ठरवून आजच का केलं, कारण काव्याची उद्या एक्झाम आहे, ती एक्झामला नाही जाऊ शकणार आणि जरी गेलीच तरी देखील तिने पेपर नाही लिहावा, ह्यासाठीच तुम्ही हे सर्व कारस्थान केलं आहे. मला तुमच्या चांगलंच, मी तुम्हाला ओळखून आहे, तुमच्या प्रत्येक गोष्टीला मी वाकिफ आहे, असं मानिनी वसू आत्यांना म्हणत असते. मानिनी विक्रमला देखील म्हणते, खरं तर तुम्हाला तुमच्या बहिणीची चूक कधीही दिसत नाही, पण तुम्हाला माहीत नाही वसू आत्या कशा आहेत. त्यांना काव्याचं बाळ नको होतं, त्यांना काव्याचाच ॲक्सिडेंट करायचा होता, पण चुकून अनपेक्षितपणे त्यांच्याकडनं नंदिनीचा ॲक्सिडेंट झाला आणि आता त्या हे सर्व सांगत आहेत. खरं तर त्या विजयला मी सोडणार नाही, पण मला वाटत होतं माझ्या घरामध्ये काव्या प्रेग्नेंट आहे, तिचं एकदा सुखरूपपणे बाळंतपण झालं आणि तिची एक्झाम झाली की मी ह्या सर्व गोष्टी समोर आणणारच होते, पण आता ह्यांच्यावर कीव करण्याची, दया करण्याची ह्यांची लायकीच नाही आहे, असं मानिनी चिडून वसूताईंना म्हणत असते. आणि इकडे जीवाने त्याचं बाळ त्या विजयमुळे गमावलं आहे हे ऐकताच त्याची तळपायाची आग मस्तकाला जाते आणि त्यानंतर मात्र
तो फार चिडतो. वसू आत्यांवर वाईट साईट त्यांना बोलायला लागतो. नंदिनी त्याला शांत करण्याचा प्रयत्न देखील करते, पण वसू आत्या मात्र फक्त एवढ्याच गोष्टीवर थांबत नाहीत. त्या म्हणतात, तू जरी मला बोललास तरी देखील मानिनी तुला अर्धवटच सत्य माहीत आहे. तुला पूर्ण माहिती आहे का? जर नंदिनी प्रेग्नेंट नाही आहे तर नेमकं आर्याच्या पोटामध्ये कोणाचं बाळ आहे? जर तुला एवढंच तुझ्या ह्या सुनावर करंट्या एवढा कॉन्फिडन्स आहे तर हे देखील नक्कीच ऐक, असं ती मानिनीला म्हणत असते. आता विक्रम काका काय रिॲक्ट करणार आणि मानिनी देखील आणखी नंदिनीला दोषी ठरवणार का तिच्या ह्या निर्णयाचं देखील मानिनी समर्थन करणार? आणि काव्या हे कळताच आर्याच्या पोटामध्ये जीवाचं बाळ आहे हे तिला समजताच ती एक्झामला जाऊ शकेल का? तिथे जरी गेली तरी पेपर देऊ शकेल का? आता नेमकं मालिकेमध्ये काय घडणार आहे? ही नवीन कोणतं वळण मालिकेला मिळणार आहे हे पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. व्हिडिओ आवडलेला असल्यास व्हिडिओला कमेंट देखील करा.